होळी हा भारतातील एक प्रमुख सण असून तो फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. हिंदू धर्मात या सणाला धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे. होळीचे धार्मिक महत्त्व: प्रल्हाद आणि होलिका दहन. हिरण्यकशिपू नावाच्या असुर राजाचा मुलगा प्रल्हाद हा परम भक्त होता, परंतु त्याच्या वडिलांना विष्णूची भक्ती मान्य नव्हती. हिरण्यकशिपूने आपल्या बहिणीला होलिकाला प्रल्हादाला जाळण्याचा आदेश दिला. होलिका आग सहन करू शकत होती, पण विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून भस्म झाली. म्हणूनच होळीला वाईटावर चांगल्याचा विजय असे मानले जाते. कामदेवाचा पुनर्जन्म. पुराण कथेनुसार भगवान शंकर तपस्येत लीन असताना कामदेवाने त्याची ध्यानसाधना भंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भगवान शंकराने आपल्या तिसऱ्या डोळ्याने कामदेवाला भस्म केले. नंतर कामदेवाच्या पत्नी रतीच्या प्रार्थनेमुळे त्याला पुन्हा जीवनदान मिळाले. म्हणूनच होळीच्या निमित्ताने प्रेम, सौहार्द आणि समृद्धी यांचे प्रतीक मानले जाते. होळीचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व. होळीच्या दिवशी जात, धर्म, वर्गभेद विसरून सर्वजण एकत्र येतात. गुलाल आणि रंग खेळणे म्हणजे जीवनात रंगत आणणे आणि आपली दुश्मनी विसरणे. होळीच्या आधी घर, अंगण स्वच्छ करण्याची प्रथा आहे. होलिका दहनामुळे हवेत असलेले हानिकारक जीवाणू नष्ट होतात असे मानले जाते. सणाच्या आधीच्या दिवशी रात्रीच्या वेळी लाकडे, गवत, काड्या एकत्र करून होलिका पेटवली जाते. याला चिता किंवा होळीची अग्नी म्हणतात. लोक त्याभोवती फेऱ्या मारतात आणि जुनी कटुता सोडून पुढे जाण्याची प्रार्थना करतात. दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात. गुलाल, पाण्याचे रंग, फुगे यांचा वापर करून लोक आनंदाने होळी साजरी करतात. गाणी आणि नृत्य. विशेषतः उत्तर भारतात ढोल, मृदंगाच्या गजरात होळीचे खास गाणे गायले जाते. महिलाही गाणी म्हणत, नृत्य करत या उत्सवाचा आनंद लुटतात. होळी हा केवळ एक सण नसून तो चांगल्या विचारांचे, बंधुत्वाचे आणि आनंदाचे प्रतीक आहे. धार्मिक, सामाजिक आणि कृषी दृष्टिकोनातूनही याचे मोठे महत्त्व आहे. होळी आपल्याला शिकवते की वाईट प्रवृत्तीवर नेहमीच चांगुलपणाचाच विजय होतो. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा.